यूज डीप कॉन्फिडंट. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील प्रत्येक घडामोडींचं अचूक आणि निर्भीड प्रतिबिंब. ताज्या राजकारणाच्या बातम्या, शिक्षणातील बदल, गुन्हेगारीवर करडी नजर. सत्य, वेग आणि विश्वास यांचा संगम म्हणजे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज. बोगस बियाणे विकणाऱ्यावर आर्वी पोलिसांचा छापा. पोलीस स्टेशन आर्वी, जिल्हा वर्धा येथे दिनांक 27/5/2026 रोजी फिर्यादी नामी श्री संजय यादवराव बनमोटे, वय वर्ष 50, व्यवसाय नोकरी, कृषी अधिकारी तथा गुणनियंत्रण निरीक्षक, पंचायत समिती आर्वी, जिल्हा वर्धा यांनी तक्रार सादर केली की आरोपी नामे संजय मारुतराव गोपाळे, वय वर्ष 52, राहणार शिरपूर बोके, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा याने बोगस बी बियाणे तयार करून सदरचे बी बियाणे आपल्या गोडाऊनवर साठवणूक केली आहे. अशा तक्रारीवरून पोलीस स्टेशनला अपराध क्रमांक 303/2026 कलम 318(4), 3(5) भारतीय न्याय संहिता सह कलम 7, 8, 9, 10, 11 बियाणे अधिनियम 1968 सह कलम 7 बियाणे कायदा 1966 सह कलम 3, 8, 9 बियाणे नियंत्रण आदेश 1983 सह कलम 3 कापूस बियाणे कायदा 2009 आणि अत्यावश्यक वस्तू कायदा 1955 सह कलम 7, 8, 9, 10, 15 पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. सदर गुन्ह्याच्या तपासात यातील नमूद आरोपी संजय मारुतराव गोपाळे, वय वर्ष 52, हा शिरपूर बोके, तालुका आर्वी, जिल्हा वर्धा यास त्याच्या राहत्या घरून ताब्यात घेऊन त्यास विश्वासात घेऊन सविस्तररित्या सखोल विचारपूस केली असता त्याने सांगितले की त्याने सदरचे बियाणे हे पनाम ॲग्रोटेक BH पटेल समाज ॲट तरघडी, तालुका पढारी, डिस्ट्रिक्ट राजकोट, गुजरात येथील कंपनीकडून अनधिकृतपणे HTBT कापूस बियाणे खरेदी केले. तसेच त्या बियाण्यांची पॅकिंग करणे, विक्री करण्याचे काम केले. आरोपीकडून असा एकूण 29,46,846 रुपयांचा मुद्देमाल गुन्ह्यात पुराव्याकामी जप्त करण्यात आला. सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक श्री सौरभ अग्रवाल साहेब, माननीय अप्पर पोलीस अधीक्षक श्री सदाशिव वाघमारे साहेब, माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी श्री चंद्रकांत ढोले साहेब यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन आर्वी ठाणेदार माननीय पोलीस निरीक्षक सतीश डेहनकर साहेब यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक संतोष चव्हाण, पोलीस हवालदार दिगंबर रुईकर, अंकुश निचत, ऋषिकेश घंगारे, पोलीस अंमलदार सुरेशसिंग बावरी, सागर पाचोडे, सूरज रीते, संजय बोकडे, बालाजी मस्के, प्रशांत नरबरिया यांनी केली. सदर गुन्ह्याचा तपास वरिष्ठांचे मार्गदर्शनात सुरू आहे. अजिंक्य महाराष्ट्र न्यूजसोबत प्रतिनिधी मोहम्मद रशीद खान, वर्धा.